पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ व संचालक यांनी आनंद गुजरात येथील नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड, आनंद NDDBच्या प्रकल्पांना व खेडा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, आनंद अमूल संघाच्या परिसरातील प्रगत प्राथमिक दुग्ध संस्थांना अभ्यासपूर्वक भेट दिली। यावेळी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डचे चेअरमन डॉक्टर मिनेश शहा व गोकुळ दूध संघाचे संचालक यांची बैठक NDDBच्या कार्यालयात पार पडली। त्यावेळी बोलताना डॉक्टर मिनेश शहा म्हणाले की गोकुळ दूध संघ हा देशातील एक सकारात्मक दृष्टिकोन आणि आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारणारा आदर्श सहकारी दूध संघ आहे। ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात सुधारणा घडवण्यासाठी गोकुळने घेतलेला पुढाकार उल्लेखनीय असून इतर संघासाठी प्रेरणादायी आहे। NDDB कडून गोकुळला आवश्यक ते सहकार्य मिळाले असून भविष्यात हे सहकार्य अधिक व्यापक व प्रभावी स्वरूपात दिले जाईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली। यावेळी गोकुळ दूध संघाचे नवीद मुश्रीफ म्हणाले, NDDBच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या योजनांचा तसेच नवीन प्रकल्पांचा अभ्यास हा गोकुळसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे। या अभ्यास दौऱ्याअंतर्गत NDDB मुख्यालय आनंद गुजरात तसेच मुचकुवा गावातील जैविक खत प्रकल्प, सौर ऊर्जा आधारित सिंचन सहकारी संस्था आणि दूध संस्था, NDDBच्या वासरू संगोपन प्रकल्प, जेनोमिक्स प्रयोगशाळा, कृत्रिम गर्भधारणा केंद्र, IVF चारा विकास केंद्र, TMR तसेच भारतातील प्रगत डेअरी यंत्रसामग्री उत्पादक कंपनी IDMC ला भेट देऊन विविध विषयांची सविस्तर माहिती घेतली। तसेच खेडा जिल्हा दूध संघाच्या प्राथमिक दूध संस्था बेडवा येथे भेट देत संस्थेचे दूध उत्पादक प्रक्रिया केंद्र, दूध संकलन व्यवस्थापक आणि संस्थेच्या कामकाजाचा अभ्यास केला। याप्रसंगी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड NDDBचे चेअरमन मिनेश शहा, गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक अजित नरके, कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले तसेच अमूल फेडरेशन कार्यकारी संचालक डॉक्टर अमित व्यास, NDDBचे डॉक्टर श्रीधर, डॉक्टर श्रीनिवास, डॉक्टर राजेश, डॉक्टर शेटकर, मनोज मोददा, नितीन ठाकरे व अधिकारी उपस्थित होते। RK न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर। ताज्या बातम्यांसाठी RK न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आला श्रावण श्रावण, दारी हिरवाईचं तोरण। व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया।